सिंपल आणि इझी रेसिपी होणार आहे आजची। चला तर रेसिपीला सुरुवात करूयात। थोडंसं बेसन घेतलेलं आहे मी जितके लोक आहात त्यानुसार तुम्ही बेसन घ्या। त्यात अर्धा वाटी मी रवा टाकलेला आहे, 1 चमचा तांदळाचं पीठ टाकले, थोडासा ओवा, चवीनुसार मीठ। भाज्यांमध्ये मी कांदा, टोमॅटो आणि शिमला मिरची घेतलेली आहे। मसाल्यांमध्ये लाल मिरची पावडर, थोडासा धनिया पावडर आणि चवीनुसार हिंग मी ॲड केलं। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ॲड करू शकता, नाही तर तुम्ही स्किप करू शकता। थोडीशी हळद टाकलेली आहे मी आणि अर्धा वाटी पाणी घेतलेलं आहे। कन्सिस्टन्सी पुरेशी आहे, पण तुम्हाला लागलं तर नंतर तुम्ही ॲड करू शकता। आता ह्या स्टेपला मी इथे वेजीस ज्या कट केल्यात त्या सगळ्या मी ॲड करून घेते। तुम्ही पाहिजे तर हिरवी मिरचीचा पण यूज करू शकता। बॅटर रेडी झालेलं आहे। हे बॅटर आता तव्यावर मस्तपैकी पसरवून घ्या। शक्यतो मीडियम आकाराचाच चिला बनवण्याचा प्रयत्न करा, जास्त मोठ्या आकाराचं बनवू नका। छोटे छोटे क्रिस्पी खूप छान लागतात खायला। अशा प्रकारे पसरवून घेतलंय मी। मस्तपैकी चारही बाजूने तेल टाकून मस्तपैकी ह्याला शॅलो फ्राय करून घेऊया आपण। ह्याचे एजेस जेवढे क्रिस्पी होतील ना तेवढाच हा टेस्टी लागतो। त्यामुळे तुम्ही मंद आचेवर ह्याला जितकं होईल तेवढं परतवण्याचा प्रयत्न करा। हे बघा, हा जितका वेळ तुम्ही मंद आचेवर तुम्ही ह्याला भाजाल ना तितकाच हा खूप छान लागेल। बघा, अशा प्रकारे चिला रेडी आहे। मी ग्रीन चटणी सोबत सर्व केला आहे। तुम्ही पाहिजे तर दह्यासोबत सुद्धा खाऊ शकता। चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब